फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला दरवर्षी आपण सर्वजण होळीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो। त्यामुळे सर्वत्र जणू काही होळी या सणाचं पर्व पसरलेलं असतं। एक रंगांचा आनंदाचा उत्सव, तसेच होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणून होळी या सणाची स्वतःची आगळी वेगळी अशी ओळख आहे। याशिवाय वाईटावर चांगल्याचा विजय हे होळी सणाचं खास वैशिष्ट्य मानलं जातं। होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात आणि यंदा याच पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागणार आहे। ग्रस्तोदित खग्रास प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे। त्यामुळे होळी नक्की 2 मार्चला साजरी करायची की 3 मार्चला, आणि हे ग्रहण आपल्या भारतात देखील दिसणार असल्याने आपल्या सर्वांनाच ग्रहणाचे नियम पाळावे लागणार हे त्यामध्ये आलेच। तर या व्हिडिओमध्ये आपण होळी साजरी करण्याबाबतचा खुलासा आणि ग्रहणाचे नियम देखील माहिती करून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओ सुरू करते। होळीचा सण अतिशय जवळ आलेला आहे, मात्र यावर्षी तिथी आणि चंद्रग्रहणाच्या स्थितीमुळे होलिका दहनाच्या तारखेबाबत अनेकांच्या मनामध्ये प्रश्न तयार झालेला आहे। पंचांगकर्त्यांनी यावर्षीच्या होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केलेले आहे। यावर्षी सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन केले जाणार असून मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदन अर्थात धुळवड साजरी होईल। पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे। शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्तानंतरची वेळ यामध्ये पौर्णिमा असते, त्यावेळी होलिका दहन करणे उचित मानले जाते। यावर्षी हा योग 2 मार्च 2026 रोजी जुळून येत असल्यामुळे याच दिवशी आपल्याला होळी पेटवायची आहे। यानंतर 3 मार्च 2026 रोजी म्हणजेच मंगळवारी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे। धर्मसिंधू या ग्रंथातील नियमांनुसार जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते। म्हणूनच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता सोमवारीच आपल्याला होळी पेटवायची आहे, होळीचा सण साजरा करायचा आहे। अनेकांना असाही प्रश्न पडतो की भद्रा काळामध्ये शुभकार्ये टाळावीत, मग होळीचं काय? यावर स्पष्टीकरण देताना आपल्याला पंचांगकर्त्यांनी असे सांगितलेले आहे की सोमवारी म्हणजेच 2 मार्च 2026 रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये भद्रा जरी असली तरीही त्या काळामध्ये होलिका दहन करता येते। त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन आपल्याला होळी पेटवता येईल। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदन अर्थात धुळवड आहे। मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि सर्व काही नियम लक्षात घेऊन नागरिकांनी हा सण साजरा करावा असेही सूचित करण्यात आलेले आहे। आता आपण ग्रहणाच्या बाबतीतली सगळी सविस्तर माहिती घेऊया। 2026 या वर्षातले पहिले चंद्रग्रहण हे मंगळवारी अर्थात 3 मार्च रोजी होत आहे। हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असून ते होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन अर्थात धुळवडीच्या दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक प्रमाणामध्ये वाढलेले आहे। कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागांसह भारतातही ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रहणाच्या वेळा पुढीलप्रमाणे असतील। ग्रहणाची सुरुवात ही मंगळवारी म्हणजेच 3 मार्चला दुपारी 1:42 होईल। खंडग्रास चंद्रग्रहणाचा प्रारंभ दुपारी 2:50 होईल। खग्रास ग्रहणाचा प्रारंभ दुपारी 4:04 होईल। ग्रहणाचा मध्य सायंकाळी 4:54 होईल। खग्रास ग्रहण समाप्त सायंकाळी 5:44 होईल आणि ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:58 होईल। भारतामध्ये ग्रहणाचे वेध सकाळी 6 वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल। हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने कन्या आणि त्याच्या समोरील मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे, कारण त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी यामुळे जाणवू शकतात। तसेच चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई अजिबात करू नका। होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने रंग खेळताना आणि हा सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे तेवढेच गरजेचे आहे। या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात।
तसेच शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्ये सुद्धा चढ उतार आपल्याला पाहायला मिळू शकतात. चंद्रग्रहण ही एक केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अतिशय संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम थेट आपल्या अन्नावर आणि मनावर सुद्धा होत असतो. सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे फार महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्राने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी. मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरणसुद्धा नक्की करावे. ग्रहणाचे वेध लागल्यापासून म्हणजेच ग्रहणाच्या सूतक काळामध्ये जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळामध्ये दूषित होते असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे. ग्रहण काळामध्ये पाणी पिणेसुद्धा शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये तुळशीचे पान किंवा दर्भ आपण टाकू शकतो. यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरींचा त्यावर अजिबात परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे हे उत्तम मानले जाते. ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे. आजारी लोकांसाठी हा अपवाद आहे. ग्रहण काळामध्ये भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम हे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे कामसुद्धा ग्रहण काळामध्ये अजिबात सुरू करू नये. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो असे म्हणतात. त्यामुळे ओम सोमाय नमःचा जप करावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणाचे देखील पठण करू शकतो. आपल्या कुलदैवताचे नाव घेणे हे या काळामध्ये सर्वात जास्त प्रभावी ठरते. तुमच्यापैकी काही जणांनी प्रश्न विचारला होता की समजा ग्रहणाच्या दिवशी आमच्या घरी वाढदिवस असेल तर मग आम्हाला तो साजरा करता येईल का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. ज्या वेळेस ग्रहणाचा मोक्ष होईल म्हणजेच काय ग्रहण संपेल तर त्याच्यानंतर तुम्हाला वाढदिवस देखील साजरा करता येणार आहे. त्याचबरोबर तुमची ॲनिव्हर्सरी असेल तरीसुद्धा तुम्ही ती साजरी करू शकता. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा.